विविध गावांमधील स्मशानभूमीकडे जाण्याचा मार्ग मोक्ष मार्ग या योजनेखाली तयार करण्यात आला असल्याची माहिती माळशिरस तालुक्याच्या माहिती प्रांताधिकारी विजया पांगरकर यांनी दिली आहे। माळशिरस तालुक्यातील अनेक गावातील स्मशानभूमीकडे जाण्याकरता विविध प्रकारच्या अडचणी होत्या। मोक्षमार्ग या योजनेखाली अनेक गावात सामंजस्यानं या अडचणी सोडून रस्ते मोकळे केले असल्याची माहिती प्रांताधिकारी विजय पांगरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। आपल्या सर्वांना माहिती आहे की 7 जानेवारीपासून शासनाचा 100 दिवसांचा कृती आराखडा 7 कलमी कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्या अंतर्गत माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस उपविभागात काम चालू आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने जिवंत सातबारा पोटखराबा लागवडीखाली आणणं ही कामं आपण घेतलेली आहेतच। त्याच्याबरोबर आणखी काही कामं आपण माळशिरस उपविभागाची म्हणून प्राधान्याने राबवत आहोत। त्यामध्ये आपण 1 दिवस दाखल्याचा असं एक दिवसीय शिबिर प्रत्येक मंडलामध्ये जिथे की दुर्गम ठिकाणी लोकांना आपल्याला हेडक्वार्टरपर्यंत येणं अडचणीचं होतं अशी गावं निवडून आपण 1 दिवस दाखल्यांचा हा उपक्रम राबवलेला आहे। 2, 3 आणि 4 एप्रिलला 12 मंडळांमध्ये आपण 3 दिवसांमध्ये 12 ठिकाणी हा उपक्रम राबवला आणि 1887 दाखले या कालावधीत निर्माण झाले। त्याच्यापैकी 1334 लोकांना आपण 24 तासाच्या आतमध्ये दाखले दिलेले आहेत। उरलेले जे दाखले आहेत त्याला काही कागदपत्रांची पूर्तता करायची आहे, तेही दाखले 2 दिवसात दिले जातील। मुख्य म्हणजे इथे लोकांना कागदपत्र उपलब्ध करून देण्यापासून सगळ्या सुविधा आपण उपलब्ध करून दिल्या होत्या। त्यामुळे अगदी 1 तासात सुद्धा आपण लोकांना दाखला देऊ शकलेलो आहोत। दरम्यान अनेक गावातील स्मशानभूमीकडे जाण्याकरता रस्ते नव्हते। अनेक रस्त्यांवर अतिक्रमण झालं होतं। शेतकऱ्यांमध्ये वाद होते। रस्त्यांची दुरावस्था झाली होती। शेतकऱ्यांचे वाद सामंजस्याने मिटवले। अतिक्रमण काढल्यानं गावातील रस्ते आता मोकळे झाले आहेत। या योजनेला आम्ही मोक्षमार्ग असं नाव दिलंय। आणखी काही गावामध्ये अशा काही समस्या असतील तर नागरिकांनी संपर्क साधण्याचं आवाहन यावेळी प्रांताधिकारी विजय पांगरकर यांनी पत्रकार परिषदेत केलं। घेऊन ज्या ठिकाणी रस्ते नाही तिथे नव्याने रस्ता तयार करणं, रस्ता अरुंद असेल तर तो रुंद करणं, रस्त्यावर अतिक्रमणं असतील तर ती काढणं किंवा तिथं जर केर कचरा असेल तर तो स्वच्छ करणं, अशा 4-5 मुद्द्यांच्या आधारे आम्ही एकूण 12 मंडळातली 12 गावं निवडली आणि त्याच्यातली 7 स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यांची कामं पूर्ण केलेली आहेत। याला आम्ही मोक्षमार्ग मोहीम असं नाव दिलेलं आहे। देशमुखवाडी, पठाणवस्ती, तांदुळवाडी, शेंडेचिंच, हनुमानवाडी, तांबवे आणि धर्मपुरी या गावांमध्ये आपण हे मोक्षमार्गाचं काम पूर्ण केलेलं आहे आणि फोंडशिरस, बांगर्डे, जळभावी, कुसमोड, कोळेगाव, पिलीव, तिरवंडी आणि यशवंतनगर या ठिकाणी आपण ही कामं आता या आठवडाभरात पूर्ण करणार आहोत आणि त्याच्यामुळे विशेषतः पावसाळ्यामध्ये मृतदेह नेताना जो त्रास होत होता तो कमी व्हायला मदत होईल। प्रांत व तहसील कार्यालयातील दप्तर अप टू डेट केलं आहे। त्यामुळे कामकाजात गतिमानता आली आहे। नागरिकांची सर्व कामं वेळेत करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी विजय पांगरकर यांनी यावेळी दिली। मयत वारसांच्या नोंदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती पुढे यावं किंवा पोटखराबा ज्यांना लागवडीखाली आणायचं आहे त्यांनी मोठ्या प्रमाणावरती पुढे यावं, तलाठ्यांशी संपर्क साधावा, म्हणजे जेणेकरून या मोहिमेमध्ये 16 एप्रिलपर्यंत आणि वारस नोंदींच्या बाबतीत 10 मेपर्यंत आपल्याला हे कामकाज पूर्ण करता येईल आणि याच्यासाठी तहसील कार्यालयाशी किंवा तलाठी कार्यालयाशी आपण संपर्क साधा। यावेळी तहसीलदार सुरेश शेजूळ उपस्थित होते।